नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर राज्यात जानेवारी ते मे 2024 अवेळी जो पाऊस झाला, तर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी 596 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अधिकृत घोषणा केलेली आहे. तर लक्षात घ्या, की राज्यात जानेवारी ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी जे बाधित शेतकरी आहेत त्यांना 596 कोटी 21 लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. मंत्री अनिल पाटील म्हणाले, की जानेवारी ते मे 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांसाठी जानेवारी ते मे 2024 या जिल्ह्यांच्या शेती पिकांमध्ये झालेल्या नुकसानीकरता 1,821,10,821 लाख रुपये, पुणे विभागातील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी 583.99 लाख रुपये, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी नुकसानीसाठी 38,212.41 लाख रुपये, तर नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीकरता 10,004.35 लाख रुपये असे एकूण तर अशा प्रकारे एकूण 596 कोटी 21 लक्ष 95,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तर लक्षात घ्या, सदर जे अनुदान आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थी जे आहेत त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे. तर याबाबत महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 2 ऑगस्ट रोजी देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर जानेवारी ते मे या दरम्यान अवेळी जो पाऊस झाला, तर याची जी शेती पिकांची नुकसान झाली, तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सहज अनुदान जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.